मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने म्हणजेच MMRDA चालू वर्षात कांजूरमार्ग ते बदलापूर या मेट्रो 14 मार्गिकेचं काम हाती घेण्याच्या अनुषंगाने हालचाली सुरू केल्या आहेत। MMRDA कडून मेट्रो 14च्या पर्यावरणीय परिणामांचा अभ्यास करण्यासाठी लवकरच सल्लागार नेमला जाणार आहे। त्यामुळे लवकरच बदलापूरकरांना मुंबईत येण्याचा प्रवास सोपा आणि आरामदायी होणार आहे। MMRDA कडून नियुक्त करण्यात येणाऱ्या या सल्लागाराला पर्यावरण मंजुरी घेण्याचंही काम करावं लागणार आहे। सल्लागार नियुक्तीसाठी MMRDA निविदा मागवल्या आहेत। चला तर मग जाणून घेऊयात मुंबई बदलापूर मेट्रो मार्गिका 14 नेमकी कुठून ते कुठपर्यंत धावणार आणि त्याचा बदलापूरकरांना आणि मुंबईकरांना नेमका कसा फायदा होणार। नमस्कार, महा MTP मध्ये आपलं स्वागत। मी गायत्री श्रीगोंदेकर आणि कॅमेरावर आहेत आर्या मांजरेकर। अंबरनाथ आणि बदलापूर येथे दिवसेंदिवस नागरी वस्त्या वाढत आहेत, त्यामुळे लोकलवरचा ताण देखील वाढतोय। बदलापूर येथे जाण्यासाठी रस्ते मार्गे 1.5 ते 2 तास लागतात, तसंच लोकलनेही 1 तासांहून अधिक वेळ लागतो। लोकलचा प्रवास हा कमी खर्चात होत असला तरी दररोज मोठ्या संख्येने गर्दी असते। यामुळेच आता राज्य सरकारनं बदलापूरला थेट मेट्रोनं मुंबईशी जोडण्याचा निर्णय घेतलाय। त्या दिशेने MMRDAनेही आता कामांना गती दिली आहे। कांजूरमार्ग ते बदलापूर मेट्रो प्रकल्पामुळे अंबरनाथ बदलापूर हा भाग थेट नवी मुंबई, ठाणे, भिवंडी या शहरांशी मेट्रोनं जोडला जाणार आहे। मुंबईची थेट बदलापूरला जोडणी देण्यासाठी मेट्रो 14 ही मार्गिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे। मेट्रो 14 मार्गिका 38 किलोमीटर लांबीची असून तिच्यावर एकूण 15 स्थानक असतील। कांजूरमार्ग, घणसोली, महापे, अंबरनाथ, बदलापूर अशी ही मार्गिका असेल। या मार्गिकेला कांजूरमार्ग येथून सुरुवात होणार असून घणसोली पर्यंत ही मार्गिका भूमिगत असेल। हा मार्ग ठाणे खाडीखालून जाणारा आहे। ठाणे परिसरात या मेट्रो मार्गिकेची लांबी जवळपास 5.7 किलोमीटर असेल, तर घणसोली ते बदलापूर हा मार्ग उन्नत असेल। तसेच या मार्गिकेचा 4.38 किलोमीटर लांबीचा मार्ग हा पारसिक हिल या भागातून जाणार आहे। ही मार्गिका वडाळा, घाटकोपर, कासार, वडवली या मेट्रो 4, स्वामी समर्थ नगर, जोगेश्वरी, कांजूरमार्ग मेट्रो 6, कांजूरमार्ग रेल्वे स्टेशन आणि इतर 3 ठिकाणी इंटरचेंज देऊन जोडण्यात येईल। ही मेट्रो मार्गिका अनेक संवेदनशील अशा ठाणे खाडी, पारसिक हिल परिसरातून जाणार आहे। तसेच फ्लेमिंगो अभयारण्याच्या प्रभाव क्षेत्रातून देखील ही मार्गिका जाते। त्यामुळे सल्लागाराला 9 महिन्यामध्ये पर्यावरण प्रभाव अहवाल तयार करावा लागणार आहे। तसेच कांदळवन, फ्लेमिंगो अभयारण्य आणि फॉरेस्ट परवानग्या देखील घ्याव्या लागणार आहेत। यासाठी सल्लागार नियुक्त करण्यासाठी MMRDAने निविदा मागवल्या आहेत। तब्बल 18,000 कोटी रुपयांचा खर्च या मार्गिकेसाठी अपेक्षित असून त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल म्हणजेच DPR मिलान मेट्रो या इटालियन कंपनीने तयार केला आहे। हा DPR IIT मुंबई कडून तपासून घेऊन MMRDAने अंतिम देखील केला आहे। त्यानुसार आता ही मार्गिका सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर उभारण्याचा विचार करण्यात येतोय। येत्या काही महिन्यात हा DPR मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवण्याच्या अनुषंगाने देखील MMRDAने तयारी पूर्ण केली आहे। त्यामुळे राज्य सरकारकडून मंजुरी मिळताच या प्रकल्पाचं काम MMRDA कडून हाती घेतलं जाईल। ही संपूर्ण मार्गिका तुम्हाला नेमकी कशी फायदेशीर ठरेल हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। या मार्गिकेविषयीची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवा। महा MTPच्या फेसबुक पेजला लाईक करा, आमचं YouTube चॅनल आहे ते देखील सबस्क्राइब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी www.mahamtv.com या आमच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या। तुर्तास धन्यवाद।